वारीच्या पावन सोहळ्यात रंगल्या नेत्यांच्या भेटीगाठी। आमदार हरीशभाऊ पिंपळे यांचे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्याशी सदिच्छा भेट। आषाढी वारीच्या भक्तिमय वातावरणात यंदा श्रद्धा, संस्कृती आणि जनसेवेचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला। विठ्ठल नामाच्या अखंड गजरात आणि ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार हरीशभाऊ पिंपळे यांनी वारीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवत वारकऱ्यांसोबत विठ्ठल भक्तीत तल्लीन होत पायी चालण्याचा आनंद लुटला। याच पवित्र सोहळ्यात भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री व आमदार बबनराव दत्तात्रय लोणीकर यांची आमदार हरीशभाऊ पिंपळे यांनी सदिच्छा भेट घेतली। संतभूमीतील या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये अत्यंत आत्मीय वातावरणात संवाद झाला। महाराष्ट्राच्या समृद्ध वारकरी परंपरेचं जतन, समाजातील ऐक्य, संस्कार, मूल्य आणि जनतेच्या विकासाशी संबंधित विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली। वारी ही केवळ धार्मिक परंपरा नसून समाजाला एकत्र आणणारी, समतेचा आणि मानवतेचा संदेश देणारी संस्कृती आहे। या भावनेला अनुसरून दोन्ही नेत्यांनी वारकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या प्रति आदर व्यक्त केला। विठ्ठल भक्ताच्या सेवेत सहभागी होत त्यांनी वारकरी संप्रदायाच्या शिस्त, निष्ठा आणि सेवाभावाचं कौतुक केले। आमदार हरीशभाऊ पिंपळे यांनी यावेळी विठ्ठल रुक्मिणी चरणी राज्याच्या सुख समृद्धीसाठी, शेतकरी, कष्टकरी, युवक आणि सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी प्रार्थना केली। वारीच्या या पवित्र वातावरणात ज्येष्ठ नेते बबनराव लोणीकर यांच्यासोबत झालेली ही सदिच्छा भेट संस्मरणीय ठरत उपस्थित वारकरी आणि कार्यकर्त्यांमध्येही विशेष चर्चेचा विषय ठरली आहे। वारी ही महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख आहे। भक्ती, सेवा आणि समाजहिताचा संदेश देणाऱ्या या परंपरेत सहभागी होणं हीच खरी जीवनाची ऊर्जा आहे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल। प्रदीप गावंडे, अकोला जिल्हा प्रतिनिधी तथा कार्यकारी संपादक, धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क।